गोलंदाजी मार्क करते तो विकी पुजारी. एक वेगवान गोलंदाज, टेनिस बॉल क्रिकेट मधील एक तेजस्वी तारा म्हणतो ते वावगं ठरणार नाही, कारण अत्यंत सुंदर असा हा गोलंदाज पहिले षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पहिल्याच चेंडूवरती निर्धाव अशी सुरुवात पाहायला भेटते. सलामीचे फलंदाज प्रशांत आणि लखन मैदानामध्ये. तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू करण्यात यश येते ते विकी. विकी षटकाचा दुसरा चेंडू घेऊन उजव्या हाताचा मारा करतोय. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एका वेगवान चेंडूसह चेंडू येतोय तो निर्धाव. विकी सिटी एंड कोण मारा करतो. या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतो तो. एवढा पुन्हा एकदा ऑफ स्टॉम्पच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा निर्धाव. आतापर्यंत पाहायला भेटलंय गोलंदाज आणि यष्टिरक्षकाचा या दोघांच्या मध्येच खेळ सुरू आहे. अद्याप फलंदाजाच्या बॅटवरती कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. पहिले 3 चेंडू निर्धाव फेकण्यात यश आले गोलंदाज विकी पुजारी. चांगला वेगवान गोलंदाज आहे, अत्यंत सुंदर अशी लाईट लेंथ, तितकीच सुरेख अशी शैली असणारा हा गोलंदाज. यावेळा मात्र या चेंडूवरती एकेरी धाव, आणि एकेरी धावेनंतर खातं खोललं जातंय ते कागल संघाचं. मुन्ना माडिक स्पोर्ट्स कागल, शोभा स्पोर्ट्स कोल्हापूर या दोन संघादरम्यानचं आजच्या दिवसातील हा पहिला सामना. आणि पहिल्या सामन्यातील पहिले षटक घेऊन येतो तो विकी पुजारी. षटकातला 5वा चेंडू, चांगला चेंडू. एका चांगल्या चेंडूवरती दाद दिली जाते. हलकास चेंडूला पुश करतोय आणि एकेरी धावासह स्ट्राईक रोटेट करतोय तो लखन. धावसंख्या पोहोचली आहे ती 2. लखन आणि प्रशांत दोन्ही सलामीचे फलंदाज, आणि थोडीशी सावध सुरुवात पाहायला भेटते. विकी मोठा फटका, या वेळामध्ये बॅटशी चांगला संपर्क येतोय आणि या चेंडूवरती 6 धावा मिळत आहेत. चांगला फटका खेळला गेला या वेळा मात्र प्रशांतच्या बॅटमधून, आणि या 6 धाव्यानंतर धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 8 अशी. प्रशांत आणि लखन दोन्ही आयकॉन खेळाडू, आणि या दोन्ही खेळाडूंच्या फलंदाजीकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण दोन्ही तडाकेबाज फलंदाज आबा वाईंगरे स्पोर्ट्स उसगाव या संघाचे हे खंदे फलंदाज आहेत. आबा वाईंगरे स्पोर्ट्स उसगाव या संघानं आतापर्यंत अनेक स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे. ते याच खेळाडूंच्या जोरावरती, प्रशांत असेल, लखन असेल, छावा असेल किंवा ओंकार असेल, अत्यंत सुंदर असा हा संघ आहे. आणि यावेळा मात्र प्रशांत आणि लखन मुन्ना माडिक स्पोर्ट्स कागल संघाकडून खेळताना दिसत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज अजय, गोलंदाजी मार्कमध्ये बदल गोलंदाजीसाठी येतोय तो अजय. पहिल्या षटकात आपण पाहिलं की 8 धावा बोर्डावरती लागलेत. प्रशांत आणि लखन दोन्ही तडाकेबाज फलंदाज, आणि या फलंदाजावरती लक्ष असणार आहे, कारण शोभा स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध मुन्ना माडिक स्पोर्ट्स कागल या दोन संघांच्या या ताफ्यामध्ये अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. आणि गोलंदाजीमध्ये आपलं पहिलं षटक घेऊन येतो तो अजय. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय. पहिला चेंडू यावेळा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एक निर्धाव चेंडूची सुरुवात या षटकाची. सिटी एंड करून मारा करतोय तो अजय. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अजय.
ज्यावेळेला थोडासा खराब चेंडू होता, मात्र फलंदाज या चेंडूवरती मात्र जास्त काही करू शकला नाही. आणि या दरम्यान बघायचं पंचांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. पंच या चेंडूच्या वरती नाही 22-20 धाव नाही. या वेळा मात्र चेंडू निर्धाव पुन्हा एक येतोय. हा नाही नाही, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते प्रशांतकडून. थोडंसं धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र त्या तत्पूर्वी चेंडू हा डेट ठरवण्यात आला होता पंचांच्याकडून. पुन्हा एक सुरेख फटका बघायचा, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. चांगली संधी होती, मोठी दौड या ठिकाणी लगावली गेली होती, मात्र या वेळा मात्र हा चेंडू पकडण्यात अपयश आले आणि एकही धाव या ठिकाणी पाहायला भेटते ती लखन. एक धावेनंतर धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 9. यावेळा सामोर जातो तो आता प्रशांत, तडाखेबाज फलंदाज. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला, चेंडू उंच हवेत जातोय, चेल टिपला जातोय, यश मिळते. प्रशांत मात्र यावेळा स्वस्तात बाद होतोय. अजय याला मात्र आपल्या पहिल्या षटकामध्ये सफलता मिळते आणि या ठिकाणी मोठा गडी गारद करण्यात यश आलंय ते कोल्हापूर संघाला. प्रशांत माघारी परततोय. वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती प्रशांत माघारी सरकतोय. संघाची धावसंख्या येते 9 आणि आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये येतोय तो राहुल चौगले. पहिलं यश संपादित केलं गेलं आहे ते कोल्हापूर संघानं. बाद झालाय फलंदाज प्रशांत. 7 या वैयक्तिक धावसंख्येवरती 6 चेंडू आणि 7 अशी धावसंख्या. यश संपादित झालंय अजयच्या या पहिल्या षटकामध्ये. अजय या षटकातला 5वा चेंडू घेऊन येतोय नवीन फलंदाज राहुल चौगले यासाठी. गोलंदाजी मार्क होते आपण फाल तर अजयनं या षटकातले सुरुवात केली गेली आहे ती सिटी एंड कडून आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट हँड राऊंड द विकेट मारा करण्यासाठी. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव असा हा चेंडू पाहायला भेटतोय. राहुल पहिला चेंडू खेळण्यामध्ये अपयशी होतोय, निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर 9 अशी, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 8 धावा घेण्यात यश आलं होतं. अजयच्या या षटकामध्ये फक्त 1 धाव. शेवटचा चेंडू. यावेळा मात्र पंचांचे हात होत आहेत समांतर, म्हणजेच धाव येते अवांतर आणि वाईड ही एक धाव पुन्हा एकदा स्कोरबोर्डमध्ये जोडली जाते आणि या वाईड नंतर धावसंख्या वाढते आणि आता मात्र धावसंख्या डबल डिजिट पोहोचते. धावसंख्या होती ती 10. यावेळा मात्र एक स्लोवर पद्धतीचा चेंडू, मध्ये तितकासा चांगल्या पद्धतीने खेळता आलेला नाही. राहुल मात्र या चेंडूवरती एकेरी धाव घेत हे षटक संपतंय. धावसंख्या होती ती 11 आणि एकेरी धावेनंतर राहुल सुद्धा आपलं खातं खोलतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 11. पहिल्या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्या होत्या आणि या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. या षटकाकडून आपल्याला पाहायला भेटतं 3 धावा. बघायचं गोलंदाजी मार्गमध्ये कोणाकडून तिसरं षटक टाकलं जाते. बॉलर नेम अजित. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो अजित. 5 षटकाचा सामना. 2 षटकाचं पॉवर प्लेचं जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन होतं हे मात्र आता समाप्त होते. गोलंदाजी मार्कमध्ये होतो तो अजित. क्षेत्ररक्षण पाहायला घेतलं तर आपल्याला डीप मिड विकेट पाहायला भेटतोय.
एक थोडासा वाईडेस्ट डीप मिड विकेट आहे. एक स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग आहे. लेग साईडवरती ये 3 फलंदाज. तर ऑफ साईडला पाहिलं गेलं तर एक डीप पॉईंट आणि एक लॉंग ऑफ. पहिला चेंडू, हाही चेंडू निर्धाव सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. आत्तापर्यंत 3 षटकं सुरू आहे आणि पहिल्या 3 षटकातले पहिले चेंडू मात्र या ठिकाणी डॉटच खेळण्यात यश संपादित केले ते गोलंदाजाने. या वेळामध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. डीपवरती क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय आणि या दरम्यान एकेरी धाव. या एकेरी धावेनंतर धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती 12. मोठ्या धावा करायच्या असतील तर थोडंसं लक्कनला एक्सलरेटर करावं लागेल, कारण आयकॉन खेळाडू आहे लक्कन आणि अनेकदा पाहिलं याची वॅट ज्या पद्धतीने तळपते. एक चांगला फलंदाज आहे. फार गरजेचं असणाऱ्या लक्कन कशा पद्धतीनं या पुढच्या षटकांना सामोरं जातोय, कारण याच फलंदाजाच्या इर्दगिर्द चालणार आहे ती मुन्ना माडिक कागल संघाची फलंदाजीची भिस्त. अजित षटकातला तिसरा चेंडू. मोठा फटका आला यावेळा. मात्र सुंदर हँडसम हाय असा चेंडू गेलाय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून 6 धाव्यांसाठी. मोठा फटका येतो तो लक्कनच्या बॅटमधून. अशाच फटक्यांची गरज असणार आहे आणि या वेळा या फटक्यासह धावसंख्या वाढून पोहोचते ते 18. मुन्ना माडिक स्पोर्ट्स कागल संघाला जर मोठी धावसंख्या करायची असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत लक्कनला क्रीजवरती राहणं गरजेचं असणार आहे, कारण हा आक्रमक शैलीचा फलंदाज, एक मोठं फटकं मारण्याचं कौशल्य असणारा फलंदाज याच्यावरती सारी भिस्त राहणार आहे. अजित षटकाचा चौथा चेंडू घेतो, उजव्या हाताचा मारा करतोय, ओव्हर द विकेट येतोय, समोर जातोय तो लक्कन. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. षटकातले 4 चेंडू, अद्याप 2 चेंडूचा खेळ याही षटकातला बाकी आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 18. राहुल चौगले नॉन स्ट्राईक वरती 2 या वैयक्तिक धावावरती खेळतायत, तर लक्कन 8 वरती. पुन्हा एक छोटा चेंडू आणि याच्यावरती मोठा फटका खेळला गेलाय तो लक्कनच्या बॅटमधून आणि या 6 धाव्यानंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते ते 24. चांगला फटका या ठिकाणी. अशा फटक्यावरती विश्वास आहे तो लक्कनच्या बॅटचा, कारण छोटा चेंडू आणि या छोट्या चेंडूला मात्र या ठिकाणी खोटा ठरवला गेलाय आणि मोठ्या फटक्यासह धावसंख्या वसूल केली गेली आहे. 6 धावा. धावसंख्या वाढून पोहोचते ती 24 अशी. अजित षटकातला शेवटचा चेंडू. यावेळा मोठं षटक पाहायला भेटले. आतापर्यंत या षटकामधून 13 धावांची लूट केली गेली आहे. बघायचं आहे आणखीन एक मोठा फटका येतो की काय या चेंडूवरती, आणि हा पुन्हा फटका आलाय. मोठा फटका आलाय. या वेळा गेलाय तो 6 धाव्यांसाठी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. एक षटक महागडे षटक ठरतंय. या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती 30. चांगली फलंदाजी, सुंदर फलंदाजी, सुरेख फलंदाजी. प्रशांत आणि लक्कन अशा पद्धतीचे फलंदाज जर त्यांच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर प्रत्येक चेंडूवरती असेच मोठे फटके पाहायला भेटतील. अशा ताकदीचे हे फलंदाज अबा वायंगडे उजगाव संघाकडून प्रत्येक वेळी आपल्याला खेळताना पाहायला भेटतात. आज आयकॉन खेळाडूमधून खेळता येते मुन्ना माडिक स्पोर्ट्स कागल या संघाकडून. शोभा स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध मुन्ना माडिक स्पोर्ट्स कागल या 2 संघादरम्यानचा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, आणि आत्ताचा थोडा मात्र विचार करावा लागणार आहे, कारण आता थोडंसं एक्सलरेटर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला भेटतोय.
3 षटकाचा खेळ समाप्त झालाय तो सिटी एंडकडून आणि आता 2 षटकाचा खेळ आपल्याला पाहायला भेटणार तो पॅव्हिलियन एंडकडून. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्पीड स्टार स्पीड मास्टर विकी पुजारी. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतो तो विकी. एक बाद ती चांगली सुरुवात. विकी पहिले चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. या क्षेत्ररक्षकाकडून मागच्याही षटकामध्ये झेल सुटला होता. पुन्हा एकदा झेल सुटतोय. एकेरी धाव या फटक्यावरती जरूर आली असली तरी मात्र झेल सुटला गेलाय हे फार गरजेचं आहे. आणि मात्र आता स्ट्राईक वरती गेलाय तो लखन. मागच्या 3-4 चेंडूवरती 3 षटकार खेचलेला हा फलंदाज. चांगला चेंडू सुरेख चेंडू. पुन्हा एक उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला थोडासा गोंधळात टाकतोय. चेंडू जातोय तो निर्धाव. विकी सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा पॅव्हिलियन्स गोलंदाजी करताना. षटकातला 3रा चेंडू घेऊन सुरेख चेंडू. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आणि लक्कनसाठी मात्र यावेळा थोडस अवघड प्रश्न विचारले गेले जात आहेत ते विकी पुजारी यांच्याकडून. कारण गोलंदाजीमध्ये धार आहे, ताकद आहे, स्पीड आहे, लाईन लेंथ आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये सातत्यानं मिश्रण करणारा हा गोलंदाज. सुरेख चेंडू सुंदर चेंडू. जसं बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या वेगामध्ये चेंडू जातोय बॅटवरती. आणि यावेळा मात्र 2 धावा घेण्यात यश आले ते लखन. आणि 2 धावेसह धावसंख्येत बदल होते. धावसंख्या वाढून पोहोचते ती 33. लखन सुंदर फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत लखन 22 अशा वैयक्तिक धावावरती खेळतोय. तर राहुल चौगले हे 3 या धावावरती खेळतायत. आणि प्रशांत 7 धावा करून बाद झाले. तर एक एक्स्ट्रा धावा वाईडच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटली गेली आहे. यावेळा विकी षटकातला 5वा चेंडू. चांगला यॉर्कर लेनचा चेंडू. मात्र त्या चेंडूवरती तितकाच विश्वासानं ड्राईव्ह केला गेलाय आणि या ड्राईव्हसह 2 धावा वसूल केला गेल्या जात आहेत. त्या पुन्हा एकदा लखनकडून सुंदर फलंदाजी पाहायला भेटते. आपल्या संघाला थोडंसं सावरण्याचा प्रयत्न, थोडंसं मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय तो विकी लखन यांच्याकडून. धावसंख्या होती ती आता मात्र 35. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. या शेवटच्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूनं षटकाची सांगता केली जाते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 35. 1-0-0-2-2-0. या षटकामधून विकीकडून 5 धावा फक्त खरेदी केल्या गेल्या आहेत. आणि पहिल्या षटकामधून विकीकडून 8 म्हणजेच विकी पुजारीच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या 13. तर अजय यांच्या पहिल्या षटकामधून धावा आल्या त्या फक्त 3 आणि 1 बळी प्रशांतचा टिपण्यात यश आलं होतं. आता बघायचं आहे गोलंदाजी मार्कमध्ये कुणाला इंट्रोड्यूस केलं जातं. कारण शेवटचं षटक आहे आणि नवीन गोलंदाजाला गोलंदाजीवरती आणावं लागणार आहे. बघायचं आहे कोणाकडे गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं. बॉलर नेम महेंद्र. गोलंदाजी मार्कवरती तो महेंद्र सांगेटे संघानं.
सुशील सुशीलचा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न केला होता कारण लखनला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. मात्र यावेळा हा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश आला. धावसंख्या 35. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती खेळणं गरजेचं आहे. लखनला जरी असलं तरी मात्र स्ट्राईकवरती आता राहणं फार महत्त्वाचं असणार आहे. सुशील स्कूफ आणि स्कूफवरती मात्र झेल टिपला गेलाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा लक्कन मात्र नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहणार कारण फलंदाज बाद होतोय. राहुल वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती माघारी परतावं लागतंय ते राहुलला. 6 चेंडू 3 धावा करून माघारी परतलाय तो राहुल. नवीन फलंदाज फलंदाजी देतो तो पृथ्वीराज. आता मात्र नवीन चेंडूवरती सामोरं जातोय तो पृथ्वीराज. सुशील मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. याही वेळा झेल टिपला जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज माघारी परत आहेत आणि पुन्हा एकदा लक्कन मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती हतबल होऊन पाहत आहे कारण आता गरज होती ती लक्कन स्ट्राईकवरती येण्याची कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या मोठी बोर्डावरती लावायची असेल तर लक्कन फलंदाजीवरती नवीन फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव सांगा. प्रशांत. नवीन फलंदाज प्रशांत दळवी. हॅट्रिकची संधी आपण पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये. एक हॅट्रिक पाहायला गेली होती आणि प्रशांतच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र 100 रुपयाचं इनाम या ठिकाणी येते. म्हणजे 3 चेंडू शिल्लक आहेत. हॅट्रिकची संधी आहे. सुशील बघायचं आहे स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक करण्यामध्ये यशस्वी होतो का. चांगला चेंडू सुंदर चेंडू आणि या वेळा मात्र एका यॉर्कर चेंडूवरती चेंडू जरी खेळून काढला गेला असला तरी एकेरी धाव मिळते आणि एकेरी धावेनंतर स्ट्राईकवरती जातोय तो आता लखन. बघायचं आहे रनआउटची वागणी या ठिकाणी केली जाते. आणि या ठिकाणी मात्र आता रनआउट ना सर. हां ठीक आहे. बॅटचा संपर्क आहे का नाही बाहेरचा आहे कारण लेग बिफोर द विकेट अशी या ठिकाणी मागणी केली गेली आहे. गोलंदाजाचं असं म्हणणं आहे की चेंडू हा बॅटला न लागता पायावरती आदळलाय आणि हे पाहणं गरजेचं आहे. बघायचं या ठिकाणी कोणता निर्णय या ठिकाणी दिला जातोय.
आणि या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायरांचा निर्णय कायम ठेवला जातोय, म्हणजेच लक्कन स्ट्राईकवरती जाईल. यावेळा एकेरी धाव आणि एकेरी धावांची धावसंख्या आहे 36. शेवटचे 2 चेंडू आणि स्ट्राईकवरती आता पाहायला भेटणार आहे तो लखन. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, अत्यंत निर्णायक अशी फलंदाजी. 24 या वैयक्तिक धावावरती करतोय. 12 चेंडू 24 धावा लखन. सुशील शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा तयार होतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर जातो लखन आणि या वेळा मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. पंचांच्याकडून मात्र 1 फ्रॉम द बाउन्स असा या ठिकाणी डिसिजन किंवा सूचना येते. शेवटचा चेंडू, इनिंगमधील शेवटचा चेंडू. धावसंख्या येते 36. समोर जातो लखन मोठ्या फटक्याची. या ठिकाणी तयारी होते, बघायचं काय होतं. मोठा फटका जरी खेळला असला तरी चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विकी पात्र या वेळा पुन्हा एक झेल सुटतोय. आता मात्र कोल्हापूर संघाकडून आपल्याला पाहायला 3 झेल सुटताना आपल्याला पाहायला भेटलेत आणि धावसंख्या होती ती 38 अशी. तीन काढल्या, धावसंख्या होती ते 39. यावेळेला मी सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. 40 धावांचं आव्हान आहे. माफक असं आव्हान जरी असलं तरी कडवा सामना करावा लागणारा प्रशांत आणि लक्कन या 2 गोलंदाजांच्या समोर, कारण दोन्ही गोलंदाज आयकॉनिक खेळाडू आहेत आणि बऱ्याच वेळा या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला भेटलेले आहेत. त्यामुळे या खेळाडूंची
सिटीएनकडून गोलंदाजीसाठी सुरुवात होते. लखन गोलंदाजी मार्गमध्ये आपल्याला दिसतो, तर सामोरं जातो तो अंकुश डावकुरा फलंदाज. चाळीस धावांचं आव्हान. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला आणि पहिल्याच फटक्यावरती चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका. 4 धावा. अंकुश पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका आणि या फटक्यावरती धावा वसूल केल्या जातात 4. पुन्हा एक फुलटा चेंडू. पुन्हा यावेळेला मात्र कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू जातोय. पुन्हा एकदा केला जातोय मोठा प्रहार आणि या ठिकाणी मिळतोय तो पुन्हा एक चौकार. सनसनीत चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार घेतले. धावसंख्या वाढून पोहोचले ते 8. 40 अशी धावसंख्येची पाठलाग करायचा आणि सुरुवात मात्र सुरेख पाहायला भेटते. धावसंख्या 8 अशी झाली. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके 2 पाहायला भेटलेत. या ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. चांगला चेंडू. लखन षटकाचा 4था चेंडू. सामोरा जातो तो डावकुरा फलंदाज अंकुश. मोठा फटका. यावेळेला प्रहार केला गेलाय तो लेग साइडच्या दिशेने आणि पुन्हा एक चौकार. असं धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते ती आता मात्र 12. सुंदर फलंदाजी पाहायला भेटते. सुरेख फटकेबाजी. पहिल्याच षटकामधून धावांची रीग लागते. 40 धावांचा माफक आव्हान. मात्र सुरुवात अफलातून केली जाते ते अंकुश कडून. लखन पुन्हा एक फटका. यावेळा मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं एकेरी धाव या ठिकाणी पाहायला भेटते. एकेरी धावेनंतर धावसंख्या बदल झालाय. धावसंख्या वाढून पोहोचली ती 13. पहिल्या 5 चेंडूवरती 13 धावांची लूट या ठिकाणी पाहायला भेटते अंकुश कडून. षटकातला शेवटचा चेंडू अद्याप बाकी आणि सामोर जातो यावेळा मात्र अमर. बघायचं आहे शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीचं प्रत्युत्तर येतंय ते अमर यांच्याकडून. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा पुन्हा एक एकेरी धाव आणि एकेरी धावेनंतर सांगता झाली ती पहिल्या षटकाची. पहिल्या षटका अखेर 14 धावा बोर्डावरती लागलेत. 24 गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी निर्धाव येतोय प्रशांत गुमाने. गोलंदाजी मार्कवरती येतोय. अंकुश साठी पहिला चेंडू. निर्धाव प्रशांत. मोठा फटका. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मात्र चेंडू गेला सीमारेषा पार 6 धावांसाठी. सुंदर फटका येतोय अंकुशच्या बॅटमधून. पहिल्याच या सामन्यामध्ये धावांची रीग पाहायला भेटते. या षटकानंतर धावसंख्या होते ती आता 21.
यावेळा मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे आणि याच्यावरती भंडारी स्पोर्ट्स इचलकरंजी विरुद्ध अमन आवटे स्पोर्ट्स कागल या दोन संघादरम्यानचा पुढचा सामना आहे. दोन्ही संघाला विनंती आहे पण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रशांत षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. सामोर जातोय फलंदाज अंकुश. चांगली फलंदाजी केली अंकुशनं आतापर्यंत. अंकुशच्या बॅटमधून पाहायला घेतलं 19 धावा. या वेळा मात्र यश संपादित केलं या ठिकाणी प्रशांत कुमार. आपल्या या चेंडूवरती जाळ्यामध्ये पकडला गेलाय ते अंकुश. 19 धावा करून माघारी परततोय तो अंकुश. चांगली फलंदाजी पाहायला भेटली. चेंडू या षटकात 4 झालेत. पहिल्या चेंडू डॉट, नंतर षटकार, परत डॉट, परत विकेट. बॅट्समन महेंदर. महेंदर नवीन फलंदाज येतोय. पहिल्या चेंडूवरती स्विफ्टच्या पद्धतीचा फटका आणि या चेंडूवरती एकेरी धाव. धावसंख्या होती ती 22. षटकातला शेवटचा चेंडू. या वेळा चांगला फटका आहे मात्र थोडासा झेलची संधी होती आणि या फटक्यावरती 2 धावा घेण्यात यश येते. भंडारी स्पोर्ट्स इचलकरंजी आणि अमन आवटे स्पोर्ट्स कागल या दोन्ही संघाला आपल्याला शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी यायचा आहे. शेवटचा पुकार आहे आपल्याला. धावसंख्या आली ती 24. षटक संपलंय आणि तिसऱ्या षटकाची गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय विशाल. अद्याप जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. सुंदर फटका. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला. चेंडू गेला सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. सुंदर फटका या ठिकाणी महेंद्र यांच्या बॅटमधून येतोय आणि 6 धाव्यांमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 30. दहा धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला गेलाय तो महेंद्र शिवशरण. महेंद्र शिवशरण एक तडाखेबाज फलंदाज ज्याच्या बॅटमधून अनेकदा आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी पाहायला भेटलेले आहे. पुन्हा एक मोठा फटका आहे. याही फटक्यावरती चेंडू गेला आउट ऑफ द पार्क 6 धाव्यांसाठी. धावसंख्या होती ती 36. 4 धावांची गरज आहे. फक्त 4 धावांची गरज. हाच तो महेंद्र शिवशरण. वीर चषक कोगनोळी या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये 29 धावांची गरज होती आणि पहिल्या 5 चेंडूवरती 5 षटकार लगावून 1 चेंडू बाकी ठेवत 29 धावा
बनवल्या गेल्या होत्या. याच फलंदाजीवरून गोलंदाज गणेश ठोंबरेच्या विरोधात प्रहार केला गेला होता. यावेळा मात्र लेफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला गेला आहे. म्हणजेच धावसंख्या 37 आणि जिंकण्यासाठी आता फक्त 3 धावांची गरज. रनआउट या चेंडूवरती पाहायला मिळते. वाईट जरी असलं तरी मात्र रनआउट होतोय तो अमर. भंडारी स्पोर्ट्स इचलकरंजी सांगायला विनंती आहे. आपण नाणेफेकीसाठी याचे कर्णधाराला विनंती आहे. आणि विकी मैदानामध्ये जातोय. कारण अमर बाद होतोय. 2 चेंडू अमरने खेळले आणि धावसंख्या केली ती 4. विकी तीन धावांची गरज. लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका आणि या फटक्यावरती एकेरी धाव घेण्यात यश आले फलंदाजांना. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. या एकेरी धावेनंतर 14 अशा धावसंख्येवरती पोहोचतो तो महेंदर. 4 चेंडू 14 धावा. आणि विकी पुजारी स्ट्राईक वरती पाहायला भेटतोय. मोठा फटका आहे आणि यावेळी चेंडू गेलाय तो 6 धाव्यांसाठी. सामना जिंकला गेलाय. सुंदर असा सामना आणि एकतर्फी सामन्याची परिभाषा ही या ठिकाणी पाहायला भेटते. विकी पुजारी पहिल्याच चेंडूवरती षटकारानं आपलं खातं खोलतोय आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अत्यंत सुंदर असा रोल पाहायला